नमस्कार, सुप्रभात. मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच पुण्यातून एक चिंताजनक अशी बातमी समोर येते. पुण्यात जीबीएस सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये वाढ ही सुरूच आहे. गेल्या 24 तासांमध्ये आता नवे 3 रुग्ण आढळलेत. त्यामुळे आता जीबीएस सिंड्रोमची रुग्णसंख्या 183 वरती पोहोचली आहे. त्यातल्या 87 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय, तर 21 जण हे व्हेंटिलेटरवरती आहेत. आतापर्यंत राज्यात जीबी सिंड्रोममुळे 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. धायरी, नांदेडगाव, सिंहगड रस्ता, किरकटवाडी आणि खडकवासला या भागातील रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. एकंदरीतच आपण पाहतो एकामागून एक जे आहेत ते रुग्ण वाढताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की एकही रुग्ण पुण्यामध्ये नवीन आढळला नाही. मात्र गेल्या 24 तासांत 3 रुग्णांची भर पडली आहे, म्हणून पुणेकरांची चिंता अजूनच वाढली आहे. आणि यानंतर वळूयात शेती संदर्भातील बातम्यांकडे. वेगवान आढावा घेऊयात ॲग्रोवन टॉप 10च्या माध्यमातून. केंद्र सरकारनं मक्यापासून इथेनॉल निर्मितीला चालना दिली. पशुखाद्य, कोंबडी खाद्य आणि चाऱ्यासाठी मक्याला मागणी वाढली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून यंदाच्या रब्बी हंगामात मक्याची लागवड दुपटीने वाढून 4,84,000 हेक्टरवरती गेली आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत हे क्षेत्र 1.5 लाखानं वाढलंय. खानदेशात यंदा तीळ पेरणी कमी होईल असा अंदाज आहे. तेलबिया पिकांत खानदेशातील रब्बीत किंवा उन्हाळा हंगामात भुईमुग आणि सूर्यफूल अधिक असतं. तीळ तुलनेनं कमी असते. मात्र यंदा तिळाचा अपेक्षेपेक्षाही कमी पेरा झालाय. वाशिम जिल्ह्यात गहू पिकावरती पान खाणाऱ्या अळीसह करप्या रोगाचा प्रादुर्भाव झालाय. या रोगांना आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करतायत. मात्र रोग आटोक्यात न आल्यास गव्हाच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडलाय. जिल्ह्यातील 41 केंद्रावरती भात खरेदी सुरूच आहे. आतापर्यंत 41,316 क्विंटल भात खरेदी झाली आहे. भात विक्रीची 1 कोटी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांना रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वाशिम जिल्ह्यात नाफेडच्या खरेदी केंद्रावरती सोयाबीन मोजणी थांबताच शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. आर्थिक व्यवहारांसाठी शेतकऱ्यांनी बाजार समित्यांकडे धाव घेतली असून जिल्ह्यातील बाजार समित्यांत सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक होतीये. तब्बल 15,000 क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची नोंद झाली आहे. नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी शेततळ्यांची बांधणी करून पाणी साठवण केल्यानं गव्हाची लागवड केली गेली आहे. त्यामुळे गहू लागवड क्षेत्रात दुपटीनं वाढ झाली आहे. यंदा रब्बी हंगामात गव्हाची लागवड 6,500 हेक्टरवरती विक्रमी झाली असल्याचं कृषी विभागानं स्पष्ट केलं आहे. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यामध्ये वातावरण बदलामुळे टरबूज पिकावरती बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. या रोगामुळे शेतकऱ्यांना महागड्या रासायनिक औषधांची फवारणी करावी लागते. यामुळे लागवडीचा खर्च वाढला असल्यानं शेतकरी चिंतेमध्ये आले आहेत. अमरावतीत 842 हेक्टरवरती पपई पिकाची लागवड झाली आहे. सध्या बाजारात पपईला 2,500 रुपये क्विंटलला दर मिळतोय. बाजारात पपईची 270 क्विंटल इतकी आवक नोंदवण्यात आली आहे. सांगली आणि सातारा जिल्ह्यात हळद काढणीला सुरुवात झाली आहे. सध्या बाजार समितीत नव्या हळदीची आवक सुरू झाल्यानं हळदीला सरासरी 15,300 ते 16,400 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतोय. 2 दिवसांत हळदीचे दर प्रति क्विंटल 300 रुपयांनी वाढले. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिलासाही मिळालाय. नंदुरबार बाजार समितीत सीसीआय कडून खरेदी केलेल्या कापसाची 110 कोटींची उलाढाल झाली आहे. 150 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. यावर्षी 200 क्विंटल कापसाची खरेदी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. तर शेतकऱ्यांना परवडणार नाही असा भाव असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी अजूनही कापूस विक्री केलेला नाही.
अमरावतीमध्ये चांदूर रेल्वे एपीएमसीच्या आवारावरती हरभरा खरेदीचा शुभारंभ झालाय. यात 6,251 रुपये सर्वात जास्त बोली बोलून व्यापाऱ्यांनी हरभरा खरेदी केलाय. शासकीय दरापेक्षा बाजार समितीत हरभऱ्याला जास्त भाव मिळतोय, त्यामुळे शेतकरी खुल्या बाजारात हरभरा विकतायत. डोंबिवलीतील दीनदयाल रोड परिसरामध्ये एका बांधकाम साईटवरती क्षुल्लक कारणावरून हत्या झाल्याची घटना घडली आहे. जेवण सांडण्यावरून 2 मजुरांमध्ये किरकोळ वाद झाला. त्यानंतर सर्वजण झोपल्यानंतर ते पाहूनच ती वेळ साधतच जयसान मांची यानं बांबूने मारून गौरव जगतची हत्या केली. आरोपीला अटक करण्यात आली आहे. पतीने मारहाण केल्याच्या रागातून एका महिलेनं आपल्या 1.5 वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. हिंगणघाट तालुक्यातील फुकटा गावात ही घटना घडली आहे. पतीनं चरत असलेल्या मेंढ्यांना परत आणण्यास सांगितल्यावरती पत्नीने नकार दिल्याच्या रागातून पतीनं तिला मारहाण केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. धुळ्यातील दोंडाई शहरात बस रस्त्यात अडवली गेली आणि त्यानंतर बसमध्ये चढून चालकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. वाहनाला कट मारल्याच्या वादातून हा प्रकार घडलाय. याबाबतचा व्हिडिओही समोर आलाय, तर या संदर्भात चालकानं पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. नवी मुंबईत ठाणे बेलापूर मार्गावरती मसूर डाळ वाहतूक करणारा एक ट्रक उलटला. त्यामुळे या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. हा ट्रक डाळीनं भरलेला असल्यानं क्रेनच्या साहाय्यानं बाजूला करण्याचं काम झालं. तसंच वाहतूक सुरळीतही करण्यात आली. पोलिसांनी यात हातभार लावला. शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला पिकअप जीपनं धडक दिली. नांदेडच्या अर्धापूर ते तामसा रस्त्यावरती हा अपघात झाला. या अपघातात 12 विद्यार्थी जखमी झाले असून रुग्णालयात उपचारासाठी या सगळ्यांना दाखल करण्यात आले. नाशिकमध्ये परराज्यातील अवैध मद्य वाहतूक प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. राज्यात प्रतिबंधित असलेल्या मद्याची अवैध वाहतूक राज्य उत्पादन शुल्क विभागानं रोखली. या कारवाईत 82 लाखांचं मद्य जप्त करण्यात आलं. तसंच या प्रकरणी एकाला अटकही करण्यात आली. पिंपरी चिंचवड पालिकेनं चिखली आणि कुदळवाडी परिसरामध्ये 5,000 अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाई सुरू केली. या पार्श्वभूमीवरती परिसरामध्ये मोठा चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. मात्र या ठिकाणी कारवाई होत असल्यानं व्यवसाय करणारे व्यापारी आणि कामगारांवरती मोठं संकट कोसळलंय. शिर्डीमध्ये एकाच रात्री 2 ठिकाणी घरफोडी झाली आहे. चोर पळतानाचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झालंय. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केला जातोय. बीडच्या माजलगावमध्ये डोळ्यात मिरची पावडर टाकून केस कापण्याच्या कात्रीनं जीवे मारण्याचा प्रयत्न झालाय. तुझ्या भावाने माझ्यावरती केस का केली असा जाब विचारत कात्रीनं त्याच्या छातीवरती वार करण्यात आले. या प्रकरणी एकावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. कल्याणमधील उल्हासनगर परिसरात रात्रीच्या वेळी एका दुकानातून लॅपटॉप आणि रोकड चोरी करण्यात आली. मुद्देमाल घेऊन पसार झालेल्या चोराला पोलिसांनी अटक केली. सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. वर्ध्यातील धोंडगाव शिवारात पट्टेदार वाघिणीच्या शावकाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. या घटनेची गंभीर दखल घेत भविष्यात अशा घटना टाळता याव्यात यासाठी वन विभागानं संबंधित राज्य महामार्गावरती पाईकमारी ते गिरड हे क्षेत्र वाघ भ्रमण क्षेत्र जाहीर केलंय आणि ठिकठिकाणी सूचना फलकही लावले आहेत. जुन्नरच्या ओतूरमध्ये मोटरसायकलवरती चाललेल्या युवकावरती बिबट्यानं हल्ला केला. बिबट्याने पंजा मारल्यानं युवक जखमी झाला. त्याच्यासोबत असलेल्या तरुणानं प्रसंगावधान ओळखून मोठ्यानं ओरडल्यानं बिबट्या पसार झाला. यामुळे तरुणाचा जीव वाचलाय.
चंद्रपुरामध्ये बिबट्यानं धुमाकूळ घालत एका वनरक्षकासह 5 गावकऱ्यांना जखमी केलं। ही घटना सिंदेवाही तालुक्यातील धुमनखेडा या गावात घडली। गावातील एका गोठ्यात बिबट्यानं ठिय्या मांडला होता, तर बिबट्याला बघण्याकरिता परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। त्यातच हा संपूर्ण प्रकार घडलाय। परभणीतून मुंबई मंत्रालयाकडे निघालेला लाँग मार्च नाशिकमध्ये दाखल झाला। सोमनाथ सूर्यवंशी हत्येच्या पार्श्वभूमीवरती लाँग मार्च काढण्यात आलाय। परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि आमदार सुरेश धस या आंदोलकांची भेट घेणार असल्याची माहिती आहे। राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर येते। बातमी मनसे संदर्भात आहे। तर आज मनसेची मुंबईमध्ये एक महत्त्वाची बैठक होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ही महत्त्वाची बैठक बोलावली आहे। तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक होणार असल्याचं कळतंय। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या दादरमधील निवासस्थानी ही बैठक पार पडेल। तर या बैठकीत नेमकं काय होतंय, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना काय सूचना करतात, कुठल्या मुद्द्यांवरती ही बैठक गाजते हे पाहावं लागणार आहे। याची प्रत्येक अपडेट आपण जाणून घेऊच। मात्र तुर्तास राज्यभरात इतरही घडामोडी घडतायत, त्या संदर्भातला वेगवान आढावा टॉप 50च्या माध्यमातून। आझाद मैदानालगत असलेल्या फॅशन स्ट्रीटच्या पुनर्विकासाचं काम हाती घेण्यात येणार आहे। इथलं अनधिकृत गाळेधारकांची दुकानं एकसारखी दिसतील अशी रचना करण्यात येणार आहे। खरेदी करणाऱ्यांना चालायला जागा तसंच बस थांब्याची सुधारणा करून फॅशन स्ट्रीटचा लुक बदलला जाणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे। मुंबईतील विकास कामं करताना झाडं कापण्यासाठी प्रस्ताव सादर करून परवानगी घ्यावी लागते, मात्र या प्रक्रियेत वेळ जातो। 12वी परीक्षेच्या हॉल तिकिटावरती वेगळे विषय आल्यानं पालकांमध्ये गोंधळ निर्माण झाला। या प्रकरणी कोल्हापुरातील विमला गोयंका महाविद्यालयात पालकांनी प्रशासनाला जाब विचारण्यासाठी गर्दी केल्याचंही पाहायला मिळालं। नागपूर महापालिकेद्वारे जनतेसाठी तक्रार निवारण हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे। या हेल्पलाईनचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं। ही तक्रार निवारण हेल्पलाईन सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत, शनिवार आणि रविवारी सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत सुरू असणार आहे। पुण्यात रेल्वे प्रशासनाकडून फुटक्या प्रवाशांवरती कारवाई करण्यासाठी विशेष पथकांची नेमणूक करण्यात येणार आहे। गेल्या 10 महिन्यांमध्ये राबवलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेमध्ये 3 लाख फुटक्या प्रवाशांवरती कारवाई करण्यात आली आहे। त्यातून 16 कोटींचा दंड वसूल करण्यात आलाय। राज्यात गारवा कमी होऊन उन्हाचा चटका आता वाढतोय। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच तापमानात पारा चढला असल्याचं पाहायला मिळत आहे। तर बहुतांश ठिकाणी तापमानानं 36शी गाठलेली आहे। राज्यात कोरडा आणि शुष्क असे वारेही वाहत आहेत। आकाश निरभ्र राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानंही वर्तवलाय। बुलढाण्यातील टक्कल व्हायरसचं कारण महिला उलटून गेला तरीही समजू शकलेलं नाहीये। जिल्हा ते राष्ट्रीय पातळीवरील आरोग्य यंत्रणांसमोर आव्हान निर्माण झालंय। अजूनही रुग्णसंख्या वाढतेच आहे, मात्र ना अजून उपचार सापडलेत ना आरोग्य संस्थेचा अहवाल प्राप्त झालाय। त्यामुळे गावकरी आता चिंतित आहेत। अंगणवाडीतील 10 बालकांना खिचडी खाल्ल्यानं विषबाधा झाली आहे। ही घटना बीडच्या माजलगाव तालुक्यातील टाकरवण फुलसिंग तांडा इथं घडली आहे। मुलांना उलट्या आणि मळमळीचा त्रास झाला। लहान मुलांवरती माजलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आणि आता एक महत्त्वाची बातमी, मला मारहाण करणारा सूत्रधार अजूनही फरार असल्याचं स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरेनं म्हटलंय। प्रणित मोरेला सोलापूरमधील शो दरम्यान मारहाण करण्यात आली होती। अभिनेता आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंचे नातू वीर पहारिया याच्यावरती मोरेनं खोचक विनोद केला होता आणि त्यामुळे त्याच्या फॅन्सनी मारहाण केल्याचा आरोप प्रणितनं केला होता। मारहाण करणाऱ्यांवरती कारवाई व्हावी आणि घटनेचं सीसीटीव्ही फुटेज मिळावं अशी मागणीच आता प्रणितनं केली आहे। या घटनेनंतर पाठिंबा देणाऱ्यांचे प्रणितने आभारही मानले आहेत।
यानंतर आता बुलेटिनमध्ये वळूयात राजकीय बातम्यांकडे. त्यांचाही वेगवान आढावा घेऊयात News.20च्या माध्यमातून. लाडकी योजनेबाबत फडणवीसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. लाडकी योजनेत कुठलाही नवीन निकष लावलेला नाही, मात्र निकष डावलून अर्ज भरलेल्यांना लाभ मिळणार नसल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीच्या अंगणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंना डिवचण्यासाठी तर शिंदेंचे बॅनर्स ठाकरेंच्या घरासमोर लावले नाहीत ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 15 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावरती आहेत. माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदमांची शिंदेंची भेट ते घेतली आहे. ते नक्कीच आमच्या पक्षात प्रवेश करतील असा विश्वासही मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बँकेचे उपाध्यक्ष हुन किम यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूरच्या रामगिरी निवासस्थानी बैठक झाली. कृषी उत्पादन वाढ, दमणगंगा एकदरे गोदावरी नदीजोड प्रकल्प तसंच नार पार गिरणा नदीजोड प्रकल्प, तापी रिचार्ज योजनेबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे. शरद पवार पक्षाचे वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. पाणी प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं पठार यांनी म्हटलंय. पुण्यातील हयात हॉटेलमध्ये एका कार्यक्रमादरम्यान ही भेट झाली. ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष बनेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. तर रत्नागिरीच्या संगमेश्वरचे माजी आमदार सुभाष बने यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाण्यात भेट घेतली. त्यानंतर शिंदे सेनेच्या ऑपरेशन टायगर अंतर्गत लवकरच बने देखील शिंदे सेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे सेनेकडून आमचे खासदार विकत घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपच विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलाय. खासदारांना प्रलोभनं दाखवली जात असल्याचा आरोपही दानवेंनी केलाय. संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील एका अपंग शेतकऱ्यानं कर्जमाफीसाठी आत्महत्या केल्यामुळे आता बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहारने आंदोलन केलं. आदिवासी विकास मंत्र्यांनी आश्रमशाळेत एक रात्र काढली आहे. मंत्री उईकेंनी आश्रमशाळेतील सोयीसुविधांची पाहणी केली आहे. तसंच राज्यातील 140 आश्रमशाळांचा ऑनलाईन आढावाही त्यांनी घेतलाय. दरम्यान विद्यार्थ्यांसह शिक्षकांसोबत त्यांनी संवादही साधला. जालन्यातून एक मोठी बातमी समोर येते. वाळू माफियांविरोधात प्रशासन आता ऍक्शन मोडवरती आलंय. प्रशासनानं 9 आरोपींवरती तडीपारीची कारवाई केलेली आहे. यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकरचाही समावेश आहे. तसंच जरांगेंच्या आंदोलनात सक्रिय असणाऱ्या 6 आरोपींवर सुद्धा परभणी, जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानं ही तडीपारीची कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.